मी सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचा मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे, माझ्याबरोबर माझ्या मंदिरचे चीफ ट्रस्टी मोहन बोडो आहेत. आपल्या मंदिरची गट नंबर 21 मध्ये महाराजांची मूळची जमीन होती 6 एकर. त्या जमिनीमध्ये 70 ते 80 वर्षापासून नैसर्गिक नाला वाहत होता. 2018-19च्या दरम्यान तिथल्या बाजूच्या पंचायती यांनी चुकीच्या पद्धतीनं नाला वळवून 2 ठिकाणी 90 अंशात नाला वळवून तो आपल्या जागेत घातला आणि कारण सांगितलं की डीपी प्रमाणे हा नाला आहे. नैसर्गिक नाल्याला त्यांनी फाटा दिला. त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी कागदपत्र वगैरे चालवत होतो. मधी जनता दरबारामध्ये माननीय आयुक्त श्री सचिन ओंबाशे व श्री लोकरे साहेब उपायुक्त यांच्याकडे आम्ही आमची फाईल सबमिट केली. त्यांनी थोडासा फाईलचा अभ्यास केल्यानंतर त्यांना जाणवलं की याच्यामध्ये काहीतरी बघावं लागेल, चौकशी करावं लागेल. त्यांनी त्या पद्धतीने चौकशी लावलेली आहे आणि प्रसिद्धी माध्यमामध्ये त्याची दखल घेतली गेली आहे. त्यामुळे सर्वात प्रथम मंदिर ट्रस्टतर्फे जवळजवळ 6-7 वर्षांनी श्री सचिन ओंबाशे व श्री लोकरे साहेब यांनी मंदिरच्या बाबतीत एक न्यायाची भूमिका घेतली. त्याबद्दल मंदिर ट्रस्टच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. व सदर सध्या फाईल आम्ही सबमिट केली आहे. ती सदर फाईल श्री काकडे यांच्याकडून श्री मठपती यांच्याकडं ट्रान्सफर झालेली आहे. संबंधित त्यांना ज्यावेळी जी कागद लागतील ती पुरवण्याचं काम श्री ओंबाचे साहेब व उपायुक्त लोकरे यांनी सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी मागील ते कागदपत्र आम्ही त्यांना सबमिट केली आहेत. त्याच्यापुढे त्यांना जी कुठली कागदपत्र पाहिजे असतील ते आम्ही देण्यास तयार आहोत. पुन्हा एकदा मान्य आयुक्तांचं उपायुक्तांचं मनापासून मंदिर ट्रस्टकडे धन्यवाद. लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा MS13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचं.